काय आहे, गावठी भाषेत जर सांगायचं झालं तर प्रेयसीला बायकोचा दर्जा दिलाय, बायको केलेला नाहीये. आणि जर असं जर सरकारी कुंकू लागलेलं नसेल तर अशी पण कामं करावी लागतात. 63 वेळा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. अरे काय मुख्यमंत्र्यांचं 63 वेळा उपमुख्यमंत्र्यांचं काय आहे की नाही? दोन्ही पक्ष महायुतीचं सरकार आहे, ते विसरलेत. ते तरी पण सावंत फार हुशार आहेत होते, ते नको त्या भानगडीत जात नाहीत. त्यांना माहिती आहे कुठल्या भानगडीत जायचं आणि कुठल्या भानगडीत नाही जायचं ते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भानगडीत जाईल कोण? निरोप दिलाय संसदीय आमचं सिरियसली घेत नाही, आम्ही समजू शकतो, आम्ही विरोधात आहोत. उपसभापतींचं पण सिरियसली घेत नाही. आता आपण बोललात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? होते ते गेले अधिकारी आणि अशा वाईट परिस्थितीत आपण आम्हाला अशा वाईट परिस्थितीत आमचं चांगलं भाषण आपण ऐकावं हे नाही. आम्ही आपल्याबद्दल म्हणतच नाही. आपला ज्या लगबगीने आपण फोन घेऊन गेलात ना बाहेर, आमच्या लक्षात आलं. रायगडचा फोन असेल किंवा सातारा. सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आणि या चर्चेचा प्रस्ताव सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जा असलेले प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे. अरे आहे की नाही? त्याच्यावर येतो ना पुढे, त्याच्यावर पुढे येतो. खरं म्हणजे राज्यपालांच्या भाषणावर करायची काय चर्चा? कारण ही 5 वर्षाची राज्यपालांची 4 वर्ष 3-4 वर्षाची मी बघतोय आणि त्याची उत्तरं पण बघतोय. दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा, अशी ती परिस्थिती असते. आणि दरवर्षी बिचारे प्रवीण दरेकर यांना त्यावेळेला ते सन्माननीय सदस्य होते आणि सन्माननीय सदस्यांना हे कामच असतं की बाबा एखादी गोष्ट सांगितली, खरं म्हणजे ते असले पाहिजे होते अशी माझी अपेक्षा होती. कारण माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे आणि ते दरवर्षी मांडतात. मी दरवर्षी असं म्हणतो की तुम्हाला हेच काम आहे का, हेच काम आहे का? तर त्यांना असं वाटतं का की मी त्यांची पुढे कुचेष्टा करतो का? पण खरोखर नाही करत. मला मनापासून असं वाटतं की त्यांचं ते काम नाहीये. खूप वर्ष त्यांनी ते काम केलं आणि मग आता कोणी मांडायचा? मग तो कॅबिनेट दर्जा असताना देखील त्यांनीच मांडला. खरं म्हणजे मला असं वाटलं तर मनीषाताई मांडतील किंवा दुसरं कोणी सदस्य मांडेल. पण मी विचार करत होतो की कॅबिनेट दर्जा असताना त्यांनी मांडला. पहिलं मला असं वाटलं होतं की ते मांडणार नाहीत कारण त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. नंतर मी थोडा घरी जाऊन विचार केला की अरे कॅबिनेट दर्जा आहे म्हणजे कॅबिनेट नाही आहे. म्हणजे काय, गावठी भाषेत जर सांगायचं झालं तर प्रेयसीला बायकोचा दर्जा दिलाय, बायको केलेला नाहीये. आणि जर असं जर सरकारी कुंकू लागलेलं नसेल तर अशी पण कामं करावी लागतात. असं मी बोललो तर त्यांना कधी कधी वाटतं की तुम्ही माझी मस्करी करताय की माझं खरोखर माझ्याबद्दल प्रेम. माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल प्रेमच आहे, माझी इच्छाच आहे. परंतु ज्या पद्धतीने सरकार त्यांना दरवर्षी हे काम देते, मी या राज्यपालाच्या अभिभाषणावरती खेद तर व्यक्तच करतोय, पण प्रवीण दरेकरांना वारंवार ह्या नको त्या कामाला लावल्याबद्दल देखील मी खेद व्यक्त करतोय. आणि मी बघितलं की खरोखर हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेचा प्रस्ताव त्यांनी मांडला का? मग बघितलं त्यांचे सगळे मुद्दे, कारण राज्यपालाच्या अभिभाषणावरती 58 मुद्दे आहेत आणि त्यांनी जवळजवळ मांडलेले मुद्दे 125 का 126 होते. मग हे वाढीवचे मुद्दे काय आहेत जे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातच सांगितले नाहीत? मग मी विचार केला काय ते जरा नीट रात्री भाषण ऐकूया त्यांचं. मग इकडे तर मी पूर्ण ऐकलंच होतं, परत जाऊन घरी ऐकलं की नेमकं काय भाषण केलं त्यांनी. मग नंतर माझ्या लक्षात आलं इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर की मुख्यमंत्र्यांच्या आभाराच्या प्रस्तावावरती जे भाषण होतं ना, त्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरती किंवा मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनावरती किंवा सरकारचा 260चा एखादा प्रस्ताव असेल तर त्याचं उत्तर एखादा मंत्री देतो ना, तर त्या मंत्र्यांच्या भाषणाचा जो काय सारांश असतो तो काल त्यांच्या भाषणात मला दिसला.
58 मुद्दे आणि ह्यांचे 124 मुद्दे. 124 मुद्द्यांमध्ये 63 वेळा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. अरे काय मुख्यमंत्र्यांचं 63 वेळा उपमुख्यमंत्र्यांचं काय आहे की नाही? दोन्ही पक्ष महायुतीचं सरकार आहे, ते विसरलेत. ते आठवण करून दिली पाहिजे. आणि तुम्ही तर इतके हातबल आहात. कोण मंत्री नव्हते? हा जर असले तरी पण सावंत फार हुशार आहेत होते. ते नको त्या भानगडीत जात नाहीत. त्याला माहिती आहे कुठल्या भानगडीत जायचं आणि कुठल्या भानगडीत नाही जायचं ते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भानगडीत जाईल कोण? सातारा, रायगड. त्यामुळे हा जो काय भाषणाचा जो काय ढाचा होता किंवा भाषणाची जी काय तरतूद आम्ही बघितली की खरं म्हणजे एक राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे वर्षभराच्या सरकारच्या कामगिरीचा रोडमॅप असतो. राज्यपाल माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय करणार आहे हे साधारण त्या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगत असतो की माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय काम करणार आहे. आणि म्हणून मग मी हे सगळे रिपोर्ट आणले की 2023ला राज्यपाल काय बोलले, 2024ला राज्यपाल काय बोलले. 2024ला तर 2 झाली अधिवेशनं, 2 अधिवेशनात राज्यपालांनी भाषण केली. 25ला राज्यपालांनी भाषण केलं आणि 26ला राज्यपालांनी भाषण केलं. मग कम्पॅरेटिव्हली स्टेटमेंट बघितली की राज्यपालांनी काय काय केलंय. 23ला काय केलं, 24ला काय केलं, 25ला काय केलं, 26ला आता काय करणार आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये की सरकार जे काही राज्यपालांना माहिती देते ही माहिती देताना लोकांना सरकारला असं वाटतं का की या महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे. आपण काही जरी माहिती राज्यपालांना दिली आणि राज्यपालांच्या तोंडून ती वदवली तरी आपल्याला कोणी विचारणार नाहीये, आपल्या माहितीवरती कोण प्रश्न ठेवणार नाहीये. या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये साधारण ग्रोथ काय असेल, इंडस्ट्री ग्रोथ काय असेल, जीडीपी ग्रोथ काय असेल, विकासाची ग्रोथ काय असेल, विकास कशा पद्धतीने जाईल आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या बाबतीत सरकारची वेगवेगळी धोरणं काय असतील आणि प्रत्येक सेक्टरला आम्ही काय न्याय देऊ अशा प्रकारचं साधारण एक अभिप्रेत असतं की हे अभिप्रेत राज्यपालांच्या भाषणात किंवा सरकारकडे हे असायला पाहिजे. आणि म्हणून मग पहिला खेद मी व्यक्त करतो एवढ्यासाठी की महाराष्ट्राच्या एकंदर उत्पन्नामध्ये ज्या मुंबईचा 62% वाटा आहे त्या मुंबईबद्दल एक अवाक्षर देखील या राज्यपालांच्या अभिभाषणात नाहीये. हे सांगायचं काम कोणी केलं? मुंबईत आम्ही असं करतोय, मुंबईत तसं करतोय, हे प्रवीण दरेकरांनी केलं. हे राज्यपालांच्या अभिभाषणाचा भाग नाहीये. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबईवरती एकही शब्द नाहीये. 62% उत्पन्न मुंबईतनं जात आहे. महाराष्ट्राचा पूर्ण विकास मुंबईवरती आहे आणि त्या मुंबईबद्दल एक अवाक्षरी शब्द या राज्यपालांच्या भाषणात नाहीये. म्हणून या राज्यपालांच्या भाषणाचा मी खेद व्यक्त करून मी सुरुवात करतो.